आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे आणि यासाठी आपल्याला निवडायचे आहे 3 नवीन भाग्यवान स्पर्धक आणि हे निवडण्यासाठी मी छोट्याशा सोहमला इथे बोलवलंय। सोहम, मला या बाउल मधली 3 टोकन्स काढून दे। 3 पॉइंट काढून दे। डोळे मिटायचे। 1 2 3। सोहमनी माझ्याकडे 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 91 91। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 49 49। अभिनंदन। तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 73 73। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्यासोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। सुपर मार्केट राऊंडला आता आपण सुरुवात करतोय, पण त्या अगोदर मारूयात थोड्या गप्पा। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मनीषा जितेंद्र खामकर। खामकर ताई, आपण काय करता? मी हाऊस वाईफ आहे, घरीच असते। घरीच असता? मग घरामध्ये आता लाईट गेल्यावर खूप प्रॉब्लेम येत असतील ना? लाईट जाते, पण आमच्या काही इन्व्हर्टर आहे, तसा वेळ नाही निघत असेल तर मार्केटमध्ये फिरून वगैरे येते, शॉपिंग करून येते, तो फिरून येते। म्हणजे बाहेर फिरून येता? हा। पण मग इन्व्हर्टर बसवला म्हणून सगळं सोयीस्कर पडतं तुम्हाला? हा, सगळं सोयीस्कर। कसं काय? मिस्टर काय करतात? त्यांचा बिझनेस आहे, इन्व्हर्टरच ते लावतात आणि इन्व्हर्टरच सप्लाय करतात आणि इलेक्ट्रॉनिकचं काम करतात। बर, त्यामुळे तुमच्या घरामध्ये रोजच उजाला आहे? हा, त्यामुळे बाहेर जायची गरजच नाही, घरामध्ये सगळी कामं करता तुम्ही। मला सांगा, मग आता ज्यावेळेस लाईट नसते, इन्व्हर्टरही बंद पडतो, त्यावेळेस तुम्ही खरेदीला बाहेर जाता, खरेदी आता जमते करायला व्यवस्थित, मनासारखी करता? हा। पण मग कधी ओरडत नाहीत? नाही घरात? नाही। जास्त खरेदी केली कधी तर? नाही, अजिबात नाहीत। अजिबात यांना बंधनं कुठली लावली जात नाहीत। बघूयात पुढच्या स्पर्धकाला किती बंधनं पडतात ते। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? शुभांगी महाडिक। महाडिक वहिनी, मला सांगा की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात? 8-8, 9-9 तास लाईट जाते, त्यामुळे इन्व्हर्टरला पण बॅकअप भेटत नाही आणि तसे लाईट असेल तरी प्रॉब्लेम आहे, कारण आमच्याकडची लाईट 2-2 मिनिटांनी जाते आणि नसते त्यावेळेला इन्व्हर्टर चार्ज व्हायला मुश्किल होतं। हो ना? दोन्ही साईडनी प्रॉब्लेम आहेत। तुम्ही काय करता? मी शिक्षिका आहे। शिक्षिका आहे? हा। बर, पण मग आता शिक्षिकांना खूप मोठं ओझं दिलंय जनगणनेचं काम दिलेलं आहे। खूप अवघड असतं ते? अवघड म्हणजे जरा सुशिक्षित माणसं किंवा समजदार असतील तर त्या ठिकाणी आम्हाला काही माहिती गोळा करताना त्रास होत नाही, पण जर मराठी भाषिक नसतील किंवा अडीबाज माणसं असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या मेन म्हणजे जनगणनेमध्ये जे काही कॉलम आहेत ते थोडे प्रॉब्लेमॅटिक आहेत। म्हणजे सुनांच्या आईवडिलांचं नाव असं जर कुठल्या सासऱ्याला विचारलं, उनका नाम क्यू, हा प्रश्न विचारला जातो, किंवा जन्मतारखा कुणाला व्यवस्थित सांगता येत नाही। खूपच हेक्टिक असं शेड्यूल असतं। हा, किंवा रस्त्या म्हणजे सेल्समन जसे जातात तसे तोंडावर दरवाजा पण मारला जातो, म्हणजे खूप त्रास होतो ऍक्च्युअली तुम्हाला। भरपूर त्रास। मला सांगा की तुम्ही जनगणनेला बाहेर जाता आणि ते सगळं उरकून त्यावेळेस घरी येता, त्यावेळेस परत सगळी कामं करावी लागतात, त्यावेळेस काय रिएक्शन असते तुमची? नाही, त्या मनाने माझी जी मोठी मुलगी शिवानी ती मला कामामध्ये खूप मदत करते। हो, खरं? आणि तिचं पण 10वीचं वर्ष आणि माझ्यामुळे आता तिला त्रास होतोय। बर, मग अशा वेळेला तुम्ही खरेदीला तिला बाहेर पाठवता? हो, ती आहे म्हणून मी सगळं करू शकते, नाहीतर मग पॉसिबल नाहीये। पण मग सगळ्यांनाच ह्या गोष्टी पॉसिबल नसतात। बरोबर आहे। बोलूयात पुढच्या स्पर्धकाकडे। नमस्कार। आपलं नाव? शोभा नितीन मोरे। मोरे वहिनी, आपण काय करता? मी LIC एजंट आहे, प्लस अंगणवाडीवर टीचर आहे। म्हणजे अंगणवाडी शिक्षिका आहात तुम्ही? मला सांगा की तिथे तर तुम्हाला ते भात वगैरे बनवून द्यावं लागत असेल ना विद्यार्थ्यांना? नाही, बनवायसाठी दुसरे असतात, म्हणजे बनवून येतो आम्हाला रेडीमेड खाऊ। हा, पण मग याच्या खरेदी वगैरे मध्ये तुमचा काही संबंध असतो? हा, खरेदी वगैरे करते ना मी। म्हणजे तुम्हाला मोठी खरेदी करण्याचा अनुभव आहे? आहे। मग याच्या अगोदर कधी फुकट खरेदी केली आहे तुम्ही? नाही। फुकट कोण देत आहे? का कोणी देत नाही? नाही, फुकट कोणीच देत नाही। नाही देत फुकट का? पण आजकालच्या जगात खरं दिली पाहिजे कोणीतरी फुकट खरेदी नाही करायला। देत कोणी, आजपर्यंत तर दिली नाहीये। कलियुग आहे म्हटल्यावर दिली पाहिजे ना संधी? नाही, दिली नाहीये, मला तर नाही मिळाली। दिलीच नाहीये, पण कोणी समजा दिली संधी तर घेईन। पण मग काय काय घेणार? जे काय घ्यायला मिळेल ते घेईन। आवडत्या 5 वस्तू पटकन सांगा की ज्या घ्यायला आवडतील। वॉशिंग मशीन आहे, मग महागड्या वस्तू घ्यायच्या ना। हे असं आहे, फ्रीज। जरा संधी दिली की सगळं मोठं मोठं पहिलं खरेदी करून टाकायचं। एवढी मोठी आपण खरेदी करणार नाहीये, पण आज झी मराठी तुम्हाला 3:30 मध्ये संधी देत आहे 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त फ्री खरेदी करायची। पण मी सांगेन तेवढ्या लिमिटची। मी तुम्हाला इथे एक लिमिट सांगणार आहे,
त्या लिमिट एवढी तुम्हाला खरेदी करायची की तेव्हा त्याच्या जवळपास जाणारी खरेदी तुम्हाला करायची. जर तुम्ही तेवढी खरेदी केलीत तर तुम्ही खरेदी केलेलं सगळं साहित्य तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा ही सगळी खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची. ठीक आहे. तिघी जणी तयार? हो. आज तुम्हाला 1 मिनिटामध्ये जी खरेदी करायची आहे तिचं बजेट आहे 900 रुपयाचं आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. लवकर 900 रुपयापर्यंतची खरेदी करायची आहे तुम्हाला. वेळ आहे तुमच्याकडे, नीट विचार करून खरेदी करा. जर तुम्हाला वाटत असेल साहित्य जास्त घेतलं तर कमी करू शकता, कमी असेल तर जास्त घेऊ शकता. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. चला पाहूयात खरेदीचा निकाल. कोणी किती खरेदी केली आहे ते. खामकरताईंनी केलेली खरेदी आहे 491 रुपयांची. महाडिक वहिनींनी केलेली खरेदी आहे 1036 रुपयांची आणि मोरे वहिनींनी केलेली खरेदी आहे 1186 रुपयाची. याचाच अर्थ महाडिक वहिनी जिंकलेल्या आहेत. अभिनंदन. ही संपूर्ण खरेदी तुमची. अभिनंदन वहिनी, तुम्ही संपूर्ण खरेदी जिंकलेला आहात. मला सांगा आता या खरेदीतला कुठला वस्तूचा वापर पहिल्यांदा करणार? पहिली सगळ्यात सोपी आहे ती म्हणजे कॉफी. कॉफी. हो. पहिल्यांदा कॉफी करणार हो. आणि सगळ्या सोसायटीला बोलवणार कॉफी प्यायला? त्यात होईल ना, बहुतेक होईल. होईल. तुम्ही बोलवणार ना? नक्कीच. अंदाजे कितीच्या विनर पालव वहिनी आणि सुपर मार्केट राऊंडच्या विनर महाडिक वहिनी या दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये यांना मिळवायचा खजिना आणि अचूक खजिना मिळवण्यासाठी यांना निवडायची अचूक चावी. जर अचूक चावी निवडायची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकणं फार महत्वाचं आहे. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला तुमच्या समोर असणाऱ्या दोरीला जास्तीत जास्त गाठी मारायच्यात. जो 1 मिनिटामध्ये जास्त गाठी मारेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दोघी तयार? सुरुवात करायची? सगळेजण तयार? 3:30. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त गाठी मारायच्यात. गाठी एकमेकावर ओव्हरलॅप करू नका. जास्तीत जास्त गाठी मारायच्या. महाडिक की पालव? 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी अधिक गाठी मारल्यात ते. निकाल स्पष्ट आहे. सर्वाधिक गाठी मारलेल्या आहेत महाडिक वहिनींनी. त्यामुळे त्यांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. चला पाहूयात कोणती चावी त्या निवडतात. वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल की हिरवी? लाल. लाल. आणि हिरवीत खजिना असला तर? जाऊ दे ना, त्यांना भेटेल. त्यांना भेटेल. हो. तुम्हाला काय वाटतंय? हिरवी. लाल. हिरवी. लाल. लाल. हिरवी. लाल. लाल. नक्की? नक्की. निवडावा. महाडिक वहिनींनी लाल चावी निवडलेली आहे. त्यामुळे पालव वहिनींना मिळते हिरवी चावी. चला पाहूयात कोणत्या संदुकीत आहे खजिना. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत पालव वहिनी. त्यांना मिळालं लिक्विड हँडवॉश. अभिनंदन. थँक्यू. या स्पर्धेमध्ये हात धुवावा लागला आणि हात धुवायचं साहित्य तुम्हाला मिळालं. कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय. आता सगळ्यांचे हात यानेच धुणार? घरी आलेल्यांचे धुणार. घरी आलेल्यांचे धुणार. स्वच्छतेतून सुंदरतेकडे असं तुमचं ध्येय वाक्य. आता तुम्ही खरं तर तयार करा. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत महाडिक वहिनी. त्यांना मिळाले गॅस शेगडी. अभिनंदन. धन्यवाद. गॅस शेगडीचा पहिला वापर काय करणार? नक्कीच मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉफी बनवणार. कॉफी करणार? हो. आणि सगळ्यांना देणार? हो. नक्की? नक्की. आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत महाडिक वहिनी. त्यांच्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा 3:30 मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. तुम्ही आम्हाला SMS करू शकता. SMS करण्यासाठी तुम्ही टाईप करा SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवून द्या 57575 वर.